तेवढ्याच शेजारीन आली. कोण आली? शेजारी. माझं ते प्रामाणिक मत आहे, एक तर शेजारच नसावं, असं पटांगणात घर असावं आपलं, कुठतरी डोंगराच्या कपारीला माळावर, आणि असली तर नीट असावी चांगली. शेजारली अवघड मार. नाथ महाराजांनी एक वर्णन केलंय, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही गेलं मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं टाळ्या टाळ्या, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया. वा वा वा, या शेजारणीनं, शेजार कळलं पाहिजे. शेजार, नाथ महाराजांनी घरा शेजारचं घर हे शेजार नाही सांगितलं. शेजार म्हणजे काय? आपल्या शरीरात दोन आहे, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. हो, सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला कुठे नेलं? पंढरपूरला. आणि मग ती दुर्बुद्धी म्हणती, बया बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग. असा अर्थ आहे महाराज. भारूड आहे महाराज. काय नाथांचं, जो भावावर आरूढतो भारूड. आणि हा भारुडाचा झटका. विठाला आमच्या इथे एक पोरग होतं, त्याला मालकाकडे कामाला ठेवलं. 25,000 रुपये पगार. किती? 25,000 रुपये महिन्याला. 25,000 पगार. मालकाने सांगितलं हे सगळं असं कामं करायची. तो म्हणला शेठ सगळे कामं करणार, सगळी कामं करणार. पगार किती? 25,000. सगळी कामं करणार. पण तो म्हणला शेठ माझं 2 अटी आहेत, माझे 2 अटी आहेत. पहिली अट, झोपेतून उठल्यानंतर जेवायला लागतं. झोपेतून उठायला जेवायला. हा, झोपेतून उठलं की जेवायला लागतं. शेठ म्हणला दिलं बाबा, आता मला गरज आहे, दिलं. दुसरी अट काय? जेवल्यावर झोपावं लागतं. असं म्हणजे पैसे देऊन सुद्धा लोक कामं करीत नाही महाराज. लोक लय विचित्र महाराज. लोक आजकाल लय विचित्र. आपण एक सांगावं, लोक वेगळंच ऐकतात. आता बाबा मला एक सांगा, मी एका कीर्तनात म्हटलं, जे पेराल तेच उगवेल. जे पेरल तेच. काय चुकीचं बोललो का? मृदंग वादक काय चुकीचं बोललो? जे पेरलं तेच उगवणार ना. प्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोटी. मी कीर्तनात म्हटलं असं, जे पेरल तेच उगवणार. कीर्तन झालं माझा, एक जण माझ्या जवळ आला, महाराज तुम्ही हे बोललेच का? हे चुकीचं बोलले तुम्ही. जे पेरल तेच चुकीचं आहे. मी म्हणलं कसं काय चुकीचं? तो म्हणला शेंगदाणा पेरला, शेंगदाणा पेरल्यावर टरफलं कुठून आली? तर शेंगदाणा झाला पाहिजे ना. शेंगदाणा डायरेक्ट टरफलं कसं काय आलं? मी म्हटलं बरोबरच ना, मग शेंगदाणा तर आला ना, फक्त शेंगदाणा झाला पाहिजे, टरफलं आलं कुठून? अहो तुम्हाला हलूच देईनी. मी म्हटलं आता करावं तरी काय? मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, उत्तर पाहिजे ना, देतो चल उत्तर, पण फुकट नाही देणार. मला घरी ने चहा प्यायला. तर म्हणलं नेतो. मला नेलं चहा प्यायला. मी म्हणलं मला फक्त चहा आण, जास्त काय नाही. तो आला कपात चहा घेऊन, फक्त चहा दे. तो म्हणला बिस्किट खारी नाही, फक्त कप नाही, फक्त चहा दे. मला महाराज फक्त चहा कसा आणणार? म्हणलं मग फक्त शेंगदाणा कसं काय? टरफला असणारच ना. तो म्हणतो तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिला अक्कल नव्हती. हे मंदिरं कोणामुळे टिकली? मंदिरं, कीर्तन, प्रवचन, कथा हे कोणामुळं? शिवरायांमुळं. वा वा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, हे मंदिर कीर्तन प्रवचन झाले असते का? आजचा महाराज आला असता का? नसता आला महाराज, काहीच झालं नसतं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म आपला टिकला. शिवाजी महाराजांमध्ये किती सुंदर वर्णन आहे महाराज. औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला नाही दिशा. पितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा. शिवाजी महाराजांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब महाराज. आता मला एक सांगा, जिजाऊ माँसाहेब नसते, शिवाजी महाराज घडले असते का? घडले असते? अजिबात घडले नसते. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, हो, धर्म टिकला, पण ते का? त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. कोणाचे? जिजाऊ माँसाहेब. त्यांच्याबद्दल फार सुंदर वर्णन आहे महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊ, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला. शिवनेरीवर शोभा जन्मला, शिवनेरीवर शोभा जन्मला, राजाचा दिसते, राजाचा दिसते. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अरे अंधार फार झाला, दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी, जय, भवानी शिवाजी, अरे जय भवानी. शिवाजी. झाले का फ्रेश? असं फ्रेश बसायचं. विठाला विठाला. तुम्ही काहीही मागा, पण चांगलं मागा, माझं हे म्हणणं आहे. तुम्ही जाता का मंदिरात महिला मंडळ? अहो जाता का? मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? जाता ना. काय मागता देवाको? देवाको काय मागता? काय सुखी, काय सुखी ठेव, सुखी ठेव. कोणाला? सगळ्या. हे महत्वाचं, हे महत्वाचं. ते काही जण म्हणतात मला सुखी, बाकीच्यांना. काहींचं कसं असतं, सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून, सुरुवात मायापासून कर. लय अवघड महाराज. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली पेटली पाहिजे, बिडी पेटली पाहिजे. स्वार्थी झाला माणूस आजकाल. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. हो बघा तुम्ही, मला एक सांगा, इथे बसलेली मंडळी
तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहे. मला सांगा दुकानदार चांगला कोणता कोणता हो टाळकरी मंडळी? दुकानदार कुठला चांगला? जो उधारी त्यांच्या पोटात होतं पण ओठात येत नव्हतं, तुम्ही आणून दिलं. म्हणजे माणूस काय झाला? स्वार्थी झाला. वायरमॅन चांगला कोणता? जो आकडा काढीत नाही. तो आपला चांगला. शिक्षक चांगला कोणता? जो मारित नाही. कोण म्हणलं? म्हणजे माणूस काय झाला? स्वार्थी. पण संतांकडे स्वार्थ नसतो महाराज. म्हणून संत जे बोलतात त्याला संतवाणी म्हणतात, अभंगवाणी म्हणतात. आणि आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात महाराज. हो, म्हणून संतांकडे स्वार्थ नाही. संत जे मागतात ते समाजाकरिता, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट वेती परोपकारी. संतांचं मागणं, नामदेवरायांचं मागणं, अकल्प आयुष्य वावितया कुळा, माझी या सकळा हरीच्या, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. हो, एकनाथ महाराजांचं मागणं, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, 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 प्रेम सुख देई, सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. आणि आज लोकांना समाधान नाही महाराज. समाधान आहे का? नाही. समाधान नाही का? माणसाने समाधानी असावं. ठेविले आनंदे ऐसेचे राहा आणि चित्ते असू द्यावे, समाधान. समाधानीच नाही. मला सांगा, इथे बसलेले महिला मंडळ, सांगा मला, तुमच्यापैकी असं कोण आहे की जिला वाटतं माझं जाऊ द्या पण माझ्या आधी शेजारणीचं कल्याण व्हावं? असा हात वर करा. कोणालाच वाटणार नाही महाराज. माणूस काही दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे महाराज. हो, दुसऱ्याने गाडी घेतली की आपले तोंड वाकडं होतं. दुसऱ्याने बंगला बांधला, आपलं तोंड वाकडं होतं महाराज. म्हणजे माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. बरं, याच्या पुढे जाऊन सांगतो, एक वेळ माणसाने मळकं असावं, मळकं, पण मलिन नसावं. जळका असू नये. मळका असावं पण जळका असू नये. कारण तुम्हाला सांगू का, मळ साफ होतो, मळ काय साफ, पण जो जळतो ना त्याची राख कधी होते त्याचं त्यालाच कळत. जळकं नसावं महाराज. कारण सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी, अन्नमान धन हे तो प्रारब्ध विठोबा रखुमाय, धेनू तिचा महिमा. विठ्ठला विठाला विठाला विठाला